स्टार्ट युअर रेसिपी विथ दीक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कांदा भजी। साहित्य बघूया। 2 कांदे घेतले आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, 3 ते 4 हिरवी मिरची, मीठ आणि ओवा घेतला आहे। तुम्ही इथे हिरवी मिरची ऐवजी लाल मिरचीही घेऊ शकता। थंबनेल मध्ये सांगितल्याप्रमाणे कांदा न कापता न चिरता कांदा भजी कशी बनवायची ते बघूया। आता मी कांदा घेतलेला आहे, ते कांद्याचं वरचं गोल काढून टाकायचं आहे। अशा साइजची किसणी राहते ती घ्यायची आहे। आता ही एक टाइपची राहते, एक वेगळ्या टाइपची पण राहते। आता स्लायसरच्या साहाय्याने आपल्याला कांदा हा स्लाइस करायचा आहे। या किसणीचा स्लायसर छोटा आहे त्यामुळे याच्यात खूप पातळ होत आहे। मी दुसऱ्याही किसणीने करून दाखवते। बटाटे स्लाइस करतो त्या स्लाइस मध्ये आपल्याला हे कांदा स्लाइस करायचा आहे। ही दुसऱ्या टाइपची किसणी आहे, यामध्ये आपण बटाटा किंवा कांदा स्लाइस करू शकतो आणि याला 4 साइड असतात। याच्यामध्ये आपण चीज, व्हेजिटेबल, अद्रक, लसूण ही किसू शकतो। जर पूर्ण कांद्याने स्लाइस होत नसेल तर तुम्ही कांद्याचे हाफ पार्ट करू शकता। अर्धा कांदा करून मग त्याला उभा पकडून तुम्ही स्लाइस करू शकता। अशा पद्धतीने कांदा कापल्यावर कांदा हा एकसारखा कापला जातो। आपण एक कापतो तेव्हा छोटा मोठा कापला जातो। अशा पद्धतीने हे सगळे एकसारखे समान कांदे कापले गेलेले आहेत। तुम्ही बघू शकता सगळ्या लेयर सारखे आहेत। असे केल्याने कांदा भजी ही खूप मस्त छान दिसतात। मी आधीच्या किसणीने किसलेला कांदा तुम्ही बघू शकता खूपच पातळ झालेला आहे, तर त्या तशा टाइपची किसणी न वापरता आपल्याला दुसरी थोडी मोठी वाली वापरायची आहे। आता एका बाउल मध्ये किसलेला कांदा घ्यायचा आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। कांद्यामध्ये मीठ टाकल्यानंतर कांद्याला पाणी सुटते। मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे 5-1 मिनिट ठेवायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिट ठेवण्याचं कारण असं की कांद्याला पाणी सुटते। आता यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे। चिमूटभर ओवा घेतलेला आहे मी। नंतर कोथिंबीर टाकायची आहे। इथे मी कढीपत्त्याची पाने चिरून घेतलेली आहे, हे ऑप्शनल आहे। आणि इथे मी लाल मिरची वापरत आहे, तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। थोडं थोडं करून आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आणि सोडाही टाकलेला नाही किंवा तांदळाचं पीठही घेतलेलं नाही। साधी सोपी सरळ एकदम रेसिपी आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर परत थोडंसं बेसन पीठ आपल्याला इथे टाकायचं आहे। थोडं थोडं करून आपल्याला लेयर टाकत जायचं आहे। खूप जास्त बेसन पीठ टाकायचं नाही, नाहीतर कोटिंग होते ती खूप जाडसर होते आणि कांदे भजी ही नरम होऊन जातात। तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही इथे पाण्याचा शिपका टाकू शकता। थोडंसंच पाणी टाकायचं आहे, आपल्याला एकदम पातळ करायचं नाहीये। सगळं मिश्रण हे एकजीव झालेले आहे। आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। लगेचच आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे, नाहीतर पीठ हे पातळ होऊ लागतं आणि भजी जशी हवी तशी बनत नाहीत। तेलही आपल्याला खूप कडक करायचे नाही, कारण की भजी आपण जेव्हा तेलामध्ये सोडू तेव्हा कांदा हा पूर्णपणे जळून जाईल। त्यामुळे फ्लेम आपल्याला लो टू मिडियम आणि मिडियम टू लो ठेवायची आहे। भजी तेलामध्ये टाकताना साईडला एका पाण्याचा बाउल घ्यायचा आहे। पाण्यामध्ये हात बुडवून मिश्रण घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। त्याला काही आकार द्यायचा आणि जस्ट घ्यायचं आणि सोडायचं आहे, कारण आपण कांदा भजी बनवत आहे। कांदा भजीला आकार नसतो। कांदा भजींना खेकडा भजी सुद्धा म्हणतात। तुम्ही बघू शकता किती छान आकार आलेला आहे भज्यांना। भज्यांना जर आपण आकार दिला तर ते कसे बनतात ते तुम्हाला मी करून दाखवते। असं गोल गोल शेप करते आणि टाकते। दोन्हीमध्ये फरक दाखवते मी। हे बघा, जे मी गोल करून भजे टाकले होते ते असे बनलेले आहेत आणि साईडला तुम्ही बघू शकता आपण जे नॉर्मली घेऊन टाकलेले आहेत ते एकदम व्यवस्थित परफेक्ट बनलेले आहेत। आता बाकीची कांदा भजी आपण करून घेऊया। भजी हे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता, पण मी इथे एक चटणी सांगते। जस्ट इथं फक्त आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि काश्मीरी लाल मिरची किंवा एखादी आपली साधी लाल मिरची टाकायची आहे आणि आपण जे आता भजे तळले आहे त्याचं गरम गरम तेल याच्यामध्ये टाकायचं आहे। 5 ते 6 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे।
तुम्ही बघू शकता आपली कांदा भाजी मस्त बनलेली आहे। तुम्ही इथे मिरची घेऊ शकता, मिरचीला तळून, हिरव्या मिरचीला तळून थोडंसं मीठ टाकून भज्यांचा आनंद घेऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।